शकतात होऊ शकतात. आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये उमेदवारी जाहीर केली. आपण बघू शकता बहुजन समाज पार्टीचे भैयाभाऊ पाडगाव यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम होत असतात आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकासाचे कामं देखील झाले. गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम भैया मोठ्या प्रमाणामध्ये करतात. आज त्यांनी उमेदवारी आपले जे मेसेज आहे त्यांना दिले. आपण त्यांच्याशी काही चर्चा करून घेऊया आणि नेमकं ते कुठल्या वार्डामध्ये उमेदवारी करते हे देखील आपण जाणूया. मॅडम नमस्कार. आपण या ठिकाणी तुमची मुलाखत आम्ही आलो. काय सांगणार आज भैयाभाऊ पाडगाव हे सामाजिक कामं करतात, तुम्ही कुठल्या पार्टीकडून उमेदवारी करता आणि तुमचा वार्ड? मी बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी करते. प्रभाग क्रमांक 9 मध्ये 9 मध्ये माझा फॉर्म भरलेला आहे. मी अनिता सिद्धार्थ पारेराव आहे. माझं निशाण चिन्ह आहे 3 हत्ती आणि निशाणी 3. किती लोक तुमच्या याच्यामध्ये उमेदवारी करतात? आम्ही 3 जण आहेत. पूनम भांबरे आणि राहुल वाघ आहेत. आणि तुम्ही स्वतः काय सांगणार? तुम्ही उमेदवारी करण्यासाठी भैयाभाऊंनी तुम्हाला हे केलं की तुम्हाला जनतेकडनं कॉलनीकडनं या परिसराकडनं महिलांची मागणी होती की आमच्या मागच्या नगरसेवकांनी काही काम केलेले नाहीये, ते तुम्ही पूर्ण करा, तुम्ही उभे राहा, असं त्यांनी प्रोत्साहन दिले. वार्ड क्रमांक 9 मध्ये उमेदवारी काय सांगणार? तुमच्या समोर एकदम मोठे मोठे पक्ष आहेत. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, भाजप असेल, वंचित बहुजन आघाडी पक्ष असेल, राष्ट्रीय पक्ष तुमच्या समोर आहेत आणि आज तुम्ही या ठिकाणी लढवलेलं काय वाटतं तुम्हाला? तुम्ही निवडून यायचा मागचा उद्देश असा आहे की आपण काम तर करणारच आहेत. बहुजन समाज पार्टीकडून काम आपल्याला निवडून येण्याची जर संधी मिळाली तर काम तर करू, पण गुंडगिरी मुक्त करण्याचा आमचा सर्वात पहिले हेतू आहे. कारण की काय, जे मुलं आहेत आज शाळेत शिकणारे आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. मुलांना थोडं काही मारामारी झाली, काही झालं तर जे शिकणारे विद्यार्थी आहेत, जे कॉलेजमध्ये जातात आणि ते मुद्द्यामध्ये इथे राहत पण नाही, पुण्यालाच राहतात, कुठे राहतात, तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. तर ते आपल्याला त्यांचं गुंडगिरी मुक्त करायची आपल्याला. गुंडगिरी असेल, अनेक लोकांवर गुन्हे दाखल होतात, जे शिक्षण करणारे मुलं त्यांना संपवण्याचा प्रयत्न देखील यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न. अजून इतर भरपूर काम आहेत. ते तर आहेत. रोडाचे काम आहेत, आपले पाण्याचे पददिवे नाही आहेत आणि आपल्याला मेन मुद्दा म्हणजे आम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावायचे आहेत आपल्याला ठिकठिकाणी. कारण की काय, महिला ज्या रोडावर फिरतात त्यांच्यावर त्यांना वाईट नजरेने बघतात. मग आम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे लावून आपल्याला सर्वांना हे करायचे. आम्ही वेळोवेळी पददिवे सुद्धा आम्हाला सुधारायचे. जे आज पददिवे बंद असतात आपले दिवे, तर ते 8-8 दिवस सुधरत नाही. त्याच्यावर आपल्याला काय सांगणार? कॉलनीमध्ये आता कुठले ज्या मागचे जे नगरसेवक या मागणी जो विषय आहे त्यावर आतापर्यंत काम झाले असं काय? कुठलं काम? रोडाचे काम झालेले. रोड जो करतात एकदम निष्कृत दर्जाचे रोड झालेलेच आहेत, पण ते रोड जर झाले ते परत खणतात, पण ते पूर्णपणे करत नाही. आज कॉलन्यांमध्ये आज प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरलो तर आज रोडांचे काम शून्य आहे. काय सांगणार येणाऱ्या काळामध्ये तुमचा अजेंडा काय असणार? आमचा अजेंडा असणार आहे की आम्ही रोडांचे काम व्यवस्थित करू, पाणी व्यवस्थित सोडू. पाण्याचा प्रश्न जो येतो व्यवस्थित, महिलांचा 3 वाजता पाणी येतं तर महिलांना आम्ही व्यवस्थित पाणी त्यांच्या नियोजनानुसार आम्ही पाणी सोडत जाऊ. 1 दिवसाआड पाण्याची व्यवस्था करू, पददिवे वगैरे व्यवस्थित. अनेक कॉलनीमध्ये असेल, झोपडपट्टीमध्ये असेल, हा प्रभाग क्रमांक हा अति संवेदनशील इलाका येतो, कॉलनी परिसर येतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न हा असा देखील आहे, घरपट्टी व त्याचा 7-12 उताराचा प्रश्न असेल, घरपट्टीचा प्रश्न असेल, असे विविध प्रश्न या ठिकाणी आहेत. आम्ही ज्या आता पुन्हा वेळामध्ये इंटरव्ह्यू घेतली मॅडमांनी देखील आम्हाला या संदर्भामध्ये माहिती दिली. काय सांगा त्यावर आपण काय करायचं? आपण 7-12 उतारासाठी मिळवून देऊ आपण. काय सांगणार आज तुम्ही वार्ड क्रमांक 9च्या जनतेला काय सांगणार? तुमच्या 3 उमेदवारांच्या काय सांगणार? 3 उमेदवारांना निवडून द्यायचं की नाही द्यायचं? मग आम्हाला 3 उमेदवारांना निवडून द्या, प्रचंड संख्येने निवडून द्या. आम्ही तुमचे सर्व काम करू. 7-12चा प्रश्न आहे. घरपट्ट्या आज ज्या वाढून आलेल्या आहेत त्या घरपट्ट्यांना 40% वाढलेल्या आहेत, त्या आपण कमी करू. तिथे आपण
प्रयत्न करू त्यांच्या. तुम्ही बघू शकता आज भैया भाऊ पाळेगाव यांचे पत्नी अनिता पाळेगाव यांनी आज 20 चॅनलला मुलाखत दिली आणि घर असेल, रस्ते असतील, गटारी असतील, गणपती असेल असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी यांनी आज या ठिकाणी 20 चॅनलला ही मुलाखत दिली. अपना प्रोग्राम में पब्लिक है, ये सब जानती है अंदर क्या है बाहर क्या है सब पहचानती है. आणि जे बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे 3 उमेदवार या ठिकाणी उमेदवारी करतात त्यांना भरघोस मताने निवडून द्या असं देखील त्यांनी आज या ठिकाणी अपेक्षा करतली. आणि महिला ही हाऊसवाईफ महिला जर निवडणूक लढत असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि त्या उमेदवारी महानगरपालिकेमध्ये करण्यानंतर त्यांना नक्कीच महिलांना, युवकांना हे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न या ठिकाणी करतील. त्यावेळेला निलेश गोरे, सजानी पवार, चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.